श्रीराम समर्थ. अपवित्र अन्न विकृत विचार निर्माण करते. पूर्वीच्या काळी आपण घरी जेवत असू, कारण हृदयाची शुद्धतामुळे तुम्ही काहीतरी प्राप्त करू शकता. मग हृदय शुद्ध करायचं असेल तर पवित्र भावना सह शुद्ध अन्न आपण खाल्लं पाहिजे. मग अन्न शिजवणाऱ्याची भावना ही पवित्र असायला पाहिजे. प्राचीन काळी सनातनी ब्राह्मण घरी पत्नीने शिजवलेले अन्न खाण्याचा आग्रह करीत असत. कारण गृहिणी कुटुंबाच्या कल्याणाच्या भावनेतून अन्न शिजवत असते. या उलट स्वयंपाकी ठेवला तर तो कोणत्या भावनेतून स्वयंपाक करेल हे देवालाच ठाऊक. आणि त्यामुळे स्वयंपाकाचे अपवित्र विचार अन्नात शिरून अन्न दूषित करतात. अन्नम ब्रह्म म्हणून ते पवित्र भावनेतूनच निर्माण केलं पाहिजे. केवळ शारीरिक स्वच्छता पुरेशी नाही, तर मनही स्वच्छ असलं पाहिजे. अन्न शिजवण्यासाठी असलेले सामान योग्य त्या मार्गाने आणलेले असायला पाहिजे. उदाहरणार्थ, नवरा भाजी बाजारातून भाजी आणतो. कदाचित त्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून ती आणली असेल. कदाचित त्याने पैसे दिले नसतील. कदाचित दलालांनी अयोग्य मार्गाने भाजी मिळवलेली असेल. अशा कृत्यांनी सुद्धा अन्न दूषित होते. असे दूषित अन्न खाण्यास अयोग्य ठरते. आपण खाल्लेले अन्न आपल्या कृत्यांना जबाबदार असते हे आपल्या लक्षातच येत नाही. अन्न हे अशुद्ध असेल तर आपल्या हातून अपवित्र कामं अशी घडतात. म्हणून प्रार्थना केल्यानंतर, देवाचा नैवेद्य दाखवल्यानंतरच अन्न ग्रहण करा. म्हणजे ते भगवंताचा कृपाने ते अन्न पवित्र होऊन तुमच्या बुद्धीला प्रेरणा मिळते. एकदा ऋषिकेशमध्ये शिवानंद आश्रमाजवळ एक संन्यासी त्यांच्या शिष्यांसह राहत होता. तो उदास वृत्तीचा होता. एक दिवस एक वृद्ध आणि श्रीमंत गृहस्थ त्यांच्या तरुण पत्नीच्या मृत्यूच्या 11व्या दिवशी त्या आश्रमवासियांना भोजन देण्यासाठी पैसे दान करू लागला. त्यावेळी एक गरीब ब्राह्मणाला पैसे देऊन त्याच्या तरुण मुलीशी त्या श्रीमंताने विवाह केला. आपल्या नशिबाला दोष देत ती तरुणी दिवस कंठत होती. अशा जीवनाला कंटाळून तिने गंगेत उडी मारून जीव दिला. तिच्या मृत्यूनंतर तो श्रीमंत माणूस श्राद्धकर्म करीत होता. त्या आश्रमातील प्रथा अशी होती की शिजवलेले अन्न तिथे स्वीकारले जात नसे. तेव्हा गृहस्थाने आवश्यक ते धन भोजनासाठी दिले. त्या शुद्ध मनाच्या संन्याशाने आपल्या शिष्यांसह ते अन्न ग्रहण केले. पण रात्री त्याला झोप नीट लागली नाही. त्याला स्वप्नात एक तरुण मुलगी दिसली आणि त्याने स्वतःशी विचार केला की मी कधी कोणा स्त्रीबद्दल विचारही केला नाही. इंद्रिय उपभोग